नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सो आजच्या हिंदू सिरीज मध्ये जे आर्टिकल्स आपल्याला डिस्कस करायचे त्याचा एक सराव घेऊया। सो फर्स्ट आर्टिकल, सेक्युलरिझम इन बांगलादेश। आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बांगलादेशमध्ये सेक्युलरिझमची नेमकी व्याख्या काय? ओके, आता या कॉन्टेक्स्ट मध्ये हिंदू किंवा अदर रिलीजनचे कम्युनिटीज, दॅट इज नॉन इस्लामिक कम्युनिटीज, यांना खूप मोठ्या प्रमाणात अट्रॉसिटीज फेस कराव्या लागतात बांगलादेशमध्ये। सो त्यावरती बांगलादेशचं म्हणणं काय किंवा बांगलादेशच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेक्युलरिझमशी रिलेटेड तरतुदी कुठल्या हे आपल्याला समजून घ्यायचंय। सेकंडली वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट रिसर्च सिक्युरिटी शुड बी अ नॅशनल प्रायोरिटी। हा एक महत्त्वाचा एडिटोरियल आहे आजच्या न्यूजपेपर मधून। सो या कॉन्टेक्स्ट मध्ये रिसर्च सिक्युरिटी बद्दल आपल्याला उल्लेख करायचे। व्हाय डू वी नीड रिसर्च सिक्युरिटी इन इंडिया, त्याची गरज काय, त्याचे प्रोपोजिशन्स कुठले हे समजून घ्यायचंय। त्यासोबत फॅक्शनलिझम इन काँग्रेस। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये फॅक्शनलिझम ही संकल्पना काय किंवा काँग्रेस पार्टीच्या फेलियर मागे फ्रॅक्शनलायझेशनचा मुद्दा नेमका कसा एक्सप्लेन केला जातो किंवा ते कसं कारणीभूत आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय। त्यासोबत अनदर व्हेरी इम्पॉर्टंट एडिटोरियल, नॉन कम्युनिकेबल डिसीज बर्डन। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीज याचा बर्डन भारतात का वाढत चाललाय, त्याचे रिझन्स काय हे आपल्याला समजून घ्यायचंय। आणि लास्टली, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन। दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेक्स्ट इन टुडेज न्यूजपेपर। सो त्याचे आघाडे आपल्याला घ्यायचे आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण त्याचे प्रपोजिशन्स आणि गव्हर्नमेंट प्रोटोकॉल्स हे डिस्कस करणार आहोत। सो बिगिनिंग विथ आवर सेशन, व्हेरी फर्स्ट आर्टिकल, व्हॉट विल बी द फॉलोआउट ऑफ बांगलादेश इव्हेंट्स। सो या कॉन्टेक्स्ट मध्ये नेमका न्यूज आर्टिकल काय सांगतोय हे पहिल्यांदा समजून घ्या। आता इथे बघा, इन्सिडेंट्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड अट्रॉसिटीज अगेन्स्ट हिंदूज, बुद्धिस्ट अँड अदर रिलीजन हॅव बीन इन्क्रीजिंग ओव्हर द इयर्स इन बांगलादेश। सो हे मेन कारण झालंय, इमिडिएट कॉज झालाय। ओके, सो या कॉन्टेक्स्ट मध्ये बांगलादेश सरकारने काय केलंय, कुठलेही हातपाय मारलेले नाहीयेत। सो आपल्याला दिसतं की गव्हर्नमेंट ऑफ बांगलादेश हॅज नॉट मॅनेज टू रिस्टोर लॉ अँड ऑर्डर अँड टू ब्रिंग एजन्सीज अंडर कंट्रोल टू मेंटेन पीस अँड हार्मनी इन अ प्लुरल सोसायटी। प्लुरल सोसायटी म्हणजे काय? असा समाज ज्या ठिकाणी वेगवेगळ्या रिलीजियस कम्युनिटीज को एक्झिस्ट करतात, एकाच नेशन मध्ये राहतात। ओके, सो आता या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला थोडा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं ठरतं। या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण समजून घेणार आहोत की ज्या ठिकाणी पाकिस्तान फॉर्म झाला होता त्या ठिकाणी सेक्युलरिझमची आयडिया बांगलादेशमध्ये नेमकी कशी डिफाइन केली जाते। आता याची सुरुवात होते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून, मोहम्मद अली जिन्ना यांच्यापासून। आता मोहम्मद अली जिन्ना यांची संकल्पना काय होती? यांनी सांगितलं होतं की हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे स्टेट्स आहेत। हिंदूज अँड मुस्लिम्स आर टू डिफरंट स्टेट्स अँड दे शुड कोएक्झिस्ट इन सेपरेट नेशन्स, असं त्यांनी सांगितलं होतं। ह्या थ्योरीला क्रिटिसिझम फेस करावं लागलं आणि ही थ्योरी रिजेक्ट झाली आणि त्यानंतर बांगलादेशचं फॉर्मेशन झालं ऑन द प्रिन्सिपल ऑफ नॅशनलिझम। त्यांनी सांगितलं की रिलीजन किंवा धर्म, ओके, जात, ह्या बेसिसवर कुठलाही देश फॉर्म केला जाऊ शकत नाही। सो ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये बांगलादेश फॉर्म झालाय त्याचा प्रिन्सिपल किंवा त्याचा अंडरलाइंग बेस काय आहे? नॅशनलिझम। त्यानंतर ज्या पॉइंटला सर्वात जास्त क्रिटिसिझम फेस करावं लागलं होतं दॅट वॉज आर्टिकल 2A किंवा 2A मध्ये 2A हा जो क्लॉज जो अमेंड करून बांगलादेशच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड करण्यात आला होता। आता 2A बद्दल समजून घेण्यासाठी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की 2A च्या मागची कन्सेप्ट काय होती, विचारधारा काय होती। तर 2A अमेंड करून का घालण्यात आला? तर आर्टिकल 2A असं सांगत होता किंवा स्टेट फॉरवर्डली क्लेम करत होता की बांगलादेश हा इस्लामिक स्टेट आहे। ओके, इट क्लेम्ड दॅट बांगलादेश इज अ इस्लामिक स्टेट। सो त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की इस्लाम हा स्टेट रिलीजन आहे बांगलादेश मधला। ओके, आता हे कम्प्लिटली काय कॉन्ट्राडिक्ट करत होतं? व्हॉट वॉज इट कॉन्ट्राडिक्टिंग? इट वॉज कॉन्ट्राडिक्टिंग द आयडिया ऑर द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम। कारण लक्षात घ्या, बांगलादेशचं पण एक प्रिएम्बल आहे, त्या प्रिएम्बल मध्ये सुद्धा सेक्युलरिझमचा उल्लेख आहे। पण फरक काय भारत आणि बांगलादेशच्या प्रिएम्बल मध्ये की भारतामध्ये जो सेक्युलरिझम शब्द आहे तो आपण अमेंडमेंटने ऍड केला आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सप्लिसिट प्रोव्हिजन्स म्हणजे डिटेल्ड डेफिनेशन्स नाहीयेत। त्या उलट बांगलादेशमध्ये जी सेक्युलरिझमची आयडिया आहे इट इज एक्सप्लिसिटली डिफाइंड, इन डिटेल ती डिफाइन करण्यात आली आहे इन द प्रिएम्बल ऑफ बांगलादेश। सो जर बांगलादेशचा प्रिएम्बल सेक्युलरिझमला म्हणजे बॅकफोट करतोय, सपोर्ट करतोय, तर या कॉन्टेक्स्ट मध्ये 2A आला कुठून? तुम्ही कसं क्लेम करू शकता की बांगलादेश हा एक इस्लामिक स्टेट आहे? कारण या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला माघारी आर्टिकल कडे गेलं पाहिजे। या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात घ्या,
आर्टिकल 2A का रिजेक्ट करण्यात आला? कारण तो सांगत होता की इस्लाम इज द स्टेट रिलीजन, येट अदर रिलीजन्स हॅव ऑल्सो बीन गिवन इक्वल स्टेटस अँड इक्वल राईट्स. पण आता ही स्टेटमेंट जर विचारात घेतली तर ती कम्प्लिटली कॉन्ट्राडिक्टरी आहे. कुठल्या प्रिन्सिपलला? द आयडिया ऑफ क्लासिक सेक्युलरिझम. बरोबर. सो तुम्ही असं म्हणू शकत नाही की एका विशिष्ट देशामध्ये एक स्टेट रिलीजन आहे आणि बाकीच्या रिलीजन्सला आम्ही समान स्टेटस किंवा समान प्रोटेक्शन देऊ. हे कम्प्लिटली कॉन्ट्राडिक्टरी आहे. कुठल्या प्रिन्सिपलला? सेक्युलरिझमच्या प्रिन्सिपलला. सो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कोर्टाने काय केलं होतं बांगलादेशमध्ये? 2005 मध्ये त्यांनी 2A डिसरिगार्ड केला होता. त्यांनी काय सांगितलं? द कोर्ट सेड दॅट इवन दो इस्लाम इज द स्टेट रिलीजन, द कॉन्स्टिट्यूशन रिमेन्स सेक्युलर. सो तुम्ही आर्टिकल मध्ये छेडछाड करू शकत नाही. का? कारण प्रिएम्बल मध्ये स्टेट फॉरवर्डली क्लेम केलंय की सेक्युलरिझम किंवा बांगलादेश हा एक सेक्युलर देश आहे. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही इस्लामिक स्टेट असं डायरेक्टली 2A आर्टिकल मध्ये क्लेम करू शकत नाही. कारण जरी बांगलादेश इस्लामिक स्टेट असला तरी कॉन्स्टिट्यूशन कसं राहिलं पाहिजे? सेक्युलर राहिलं पाहिजे. कारण कॉन्स्टिट्यूशन हे त्यांच्या मेन प्रिन्सिपल्स वरती आधारित असतं, ना की रिलीजन वरती. हा मुद्दा समजून घ्या. त्यानंतर दुसरे कुठले क्लॉजेस आहेत जे जस्टिफाय करतात की बाबा हा सेक्युलरिझमची काळजी घेण्यात आली होती बाय द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर द प्रिएम्बल ऑफ बांगलादेश. तर त्याच्या अजून तरतुदी कुठल्या हे आपल्याला इथे बघायला भेटतं. The principle of secularism shall be realized by elimination of communalism. So ज्या ठिकाणी सेक्युलरिझम तुम्ही एन्शुअर करताय तिथे कम्युनलिझम येऊ शकत नाही. ओके. सो ज्या गोष्टी कम्युनलिझमला फेवर करतात, सपोर्ट करतात, त्या गोष्टी तिथे इल्लीगल मानल्या जातील किंवा त्यांना प्रोहिबिट केलं जाईल. ओके. Where the state shall not grant political status in favor of any religion, where abuse of religion for political purpose shall be prohibited, or any discrimination against persecution of persons belonging to a particular religion will also be prohibited. So या सगळ्या तरतुदी बांगलादेशच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक्सप्लिसिटली क्लिअरली मेन्शन केलेल्या आहेत. ओके. त्याचसोबत अजून एक मुद्दा लक्षात ठेवा. आर्टिकल 38 ऑफ बांगलादेश हा पण महत्त्वाचा आहे विथ रिगार्ड टू अंडरस्टँडिंग सेक्युलरिझम इन बांगलादेश. आर्टिकल 38 काय सांगतो? इट डील्स विथ फंडामेंटल राईट टू फॉर्म असोसिएशन्स. आता हाच अधिकार राईट टू फॉर्म युनियन अँड असोसिएशन भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आहे. पण तिथं आपण म्हणजे काही रेस्ट्रिक्शन्स इम्पोज केलेत. सेम रेस्ट्रिक्शन्स बांगलादेशच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा मेन्शन्ड आहेत की बाबा राईट टू फॉर्म असोसिएशन व्हायलेट किंवा प्रोहिबिट केला जाऊ शकतो. कुठल्या ग्राउंड्स वरती? तर या सिच्युएशन मध्ये जर एखाद्या सिच्युएशन मध्ये फॉर्मेशन ऑफ union or association is for the purpose of destroying a specific religion, social and communal harmony, तर त्या सिच्युएशन मध्ये right to form association हा डिनाय केला जाऊ शकतो किंवा प्रोहिबिट केला जाऊ शकतो. सो हे सेम कन्सिडरेबल रेस्ट्रिक्शन आर्टिकल 38 मध्ये मेन्शन्ड आहे इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ बांगलादेश. सो डेफिनेटली या सगळ्या थिअरीज किंवा हे सगळे आर्टिकल्स आणि फॅक्ट्स जे आपण डिस्कस केले ते क्लेम काय करतात की येस बांगलादेशच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये देखील प्रिएम्बल मध्ये देखील सेक्युलरिझमची आयडिया रिफ्लेक्ट झालेली दिसते. ओके. So this was the overall discussion. Moving to the next article, research security should be a national priority. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घ्या. India aims to achieve its development objectives by 2047. आता जर आपण डेव्हलपमेंट ऑब्जेक्टिव्हचं टार्गेट इयर 2047 सेट केला आहे तर त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आपण कटिंग एज टेक्नॉलॉजी आणि रोल ऑफ सायन्स, रिसर्च या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देतोय. एक गोष्ट आहे जी नेग्लेक्टेड राहते अजून देखील आणि ती म्हणजे लक्षात घ्यायचंय ती म्हणजे रिसर्च सिक्युरिटी. आता हे का गरजेचं आहे ते बघा. फॉरेन इंटरफेरन्स, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी थेफ्ट, इनसाइडर थ्रेट्स, सायबर अटॅक्स, अनऑथोराइज्ड ऍक्सेस टू सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन हा डेंजर झोन आहे किंवा हे रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यासाठी आपल्याला कशावरती भर दिलं पाहिजे? रिसर्च सिक्युरिटी वरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे किंवा रिसर्च सिक्युरिटी सक्षम करण्यासाठी नेसेसरी प्रोटोकॉल्स राबवले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत. ओके. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये बघा, रिसर्च सिक्युरिटी इन दिस कॉन्टेक्स्ट रेफर्स टू सेफगार्डिंग सायंटिफिक रिसर्च कुठल्या थ्रेट्स पासून, कुठल्या रिस्क पासून, फ्रॉम द रिस्क ऑफ और फ्रॉम द फॅक्टर्स ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी, त्यासोबत इकॉनॉमिक व्हॅल्यू और नॅशनल इंटरेस्ट.
India is ramping up investment in strategic technologies including space, defense, semiconductor, cyber security. So या सगळ्या गोष्टींमध्ये संशोधन चालू असतं, रिसर्च चालू असतं, काही सेन्सिटिव्ह किंवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे असती जी ऍक्च्युअली कॉन्फिडेन्शियल असली पाहिजे, म्हणजे फक्त भारतात माहिती असली पाहिजे, ती इंटरनॅशनली कुठे लीक नाही झाली पाहिजे. सो हे सगळं एन्श्योर करण्यासाठी वी नीड नॅशनल सिक्युरिटी प्रोटोकॉल्स, रिसर्च सिक्युरिटी प्रोटोकॉल्स. आता त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी एक उदाहरण दिलंय, कम्पेअर केलेत वेगवेगळ्या कंट्रीजला. तर त्यांनी सांगितलं की कॅनडा हॅज कम अप विथ नॅशनल सिक्युरिटी गाईडलाईन्स फॉर रिसर्च पार्टनरशिप अँड अ पॉलिसी ऑन सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी रिसर्च अँड अफिलिएशन्स. आता सिमिलर एखादा प्लॅटफॉर्म किंवा एखादी टेक्नॉलॉजी भारत देखील राबवू शकतो. आता इथे बघा त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय. European Council's recommendation is taking a different approach based on the principles of self-governance and a risk-based and proportionate response. म्हणजे जी आपण एक रिसर्च सिक्युरिटी इन्स्टिट्यूशन किंवा प्लॅटफॉर्म किंवा टेक्नॉलॉजी जी आपण डेव्हलप करणार आहोत ती कशी असली पाहिजे किंवा कशी असावी, सेल्फ गव्हर्नन्सच्या प्रिन्सिपलवरती बेस्ड असावी, जिथे जे असोसिएटेड ऑथॉरिटीज आहेत ते जबाबदार असतील तिथल्या नॅशनल सिक्युरिटीशी रिलेटेड किंवा रिसर्च सिक्युरिटीशी रिलेटेड. जे काय आता आपण रिस्क फॅक्टर्स पाहिले, डिस्कस केले, कॉन्फिडेन्शियलिटी झालं, नॅशनल सिक्युरिटीचा थ्रेट झालं. सो त्या सगळ्या गोष्टींबद्दल काळजी घेण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी एक प्लॅटफॉर्म डेव्हलप करा जो सेल्फ गव्हर्नन्सच्या प्रिन्सिपलवरती बेस्ड असेल, त्याचसोबत अ रिस्क बेस्ड अँड प्रोपोर्शनेट रिस्पॉन्स. सो ही आपल्याला एक टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याची गरज आहे. आता या कॉन्टेक्स्टमध्ये द चायनीज कम्युनिस्ट पार्टीचं त्यांनी एक्झाम्पल दिलंय, मिलिटरी सिव्हिल फ्युजन स्ट्रॅटेजी. कुणाची स्ट्रॅटेजी? चायनाची, जी काय प्रमोट करते? यूज ऑफ ड्युअल यूज टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, फंडिंग अँड फॉरेन कोलॅबोरेशन्स विथ रिस्पेक्ट टू रिसर्च सिक्युरिटी प्रोटोकॉल्स. सो तसाच एखादा प्रकल्प किंवा एखादा प्लॅटफॉर्म भारताने देखील डेव्हलप करावा. आता ते करण्यासाठी केलं काय, म्हणजे काय करू शकतो आपण, यावरती फोकस दिलाय. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण 4 अँगल्स डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पहिला अँगल म्हणजे कुठल्या स्टेप्स घेतल्या जाऊ शकतात. ओके, दॅट इज द फर्स्ट थिंग विच वी आर गोइंग टू टॉक अबाउट इज आयडेंटिफाय वल्नरेबिलिटीज. म्हणजे ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स कुठले कुठले आहेत ते आपल्याला जरा समजून घ्यायचंय या पॅराग्राफ मध्ये. व्हॉट आर द वल्नरेबिलिटीज और रिस्क फॅक्टर्स. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये पहिली स्टेप काय असू शकते? सिस्टमॅटिकली मॅप द सिक्युरिटी वल्नरेबिलिटीज इन आवर रिसर्च सेक्टर. म्हणजे रिसर्च सेक्टरमध्ये नेमका कुठं लिकेज होऊ शकतो किंवा सिक्युरिटी थ्रेट्स परसिव्ह केले जाऊ शकतात ते एरियाज फाइंड आउट करणं. ठीक आहे. अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ फॉरेन इन्फ्लुएन्स इन आवर युनिव्हर्सिटीज. येस, त्यांचा इम्पॅक्ट समजून घेतला पाहिजे, कितपत आहे आणि किती डेप्थ मध्ये आहे. त्यासोबत असेसिंग द वल्नरेबिलिटीज ऑफ की रिसर्च लॅब्स आणि त्यासोबत सेन्सिटिव्ह रिसर्च इन्फ्रास्ट्रक्चर, अॅनलायझिंग फॉरेन कोलॅबोरेशन्स अँड फंडिंग इन स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजीज. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, विच वी नीड टू फोकस राईट नाव. ओके. त्यानंतर आपण खाली कुठला कॉन्टेक्स्ट पाहणार आहोत? कॉन्क्रीट स्टेप्स, म्हणजे कुठल्या स्टेप्स घेतल्या जाऊ शकतात किंवा कुठल्या स्टेप्स घेतल्या गेल्या पाहिजेत. कॉन्क्रीट स्टेप्स वुड रिक्वायर सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स एजन्सीज टू एंगेज विथ रिसर्चर्स अँड डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग ऑफ सेन्सिटिव्ह रिसर्च एरियाज. सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी काय सांगितलंय की सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स एजन्सीजनी कुणासोबत कोलॅबोरेट करावं. इथं मुद्दा आहे कोलॅबोरेशनचा. सो दे शुड कोलॅबोरेट विथ रिसर्च ऍक्टिव्हिस्ट आणि त्यांनी एक अंडरस्टँडिंग प्लॅटफॉर्म डेव्हलप करावा जो कशावरती भर देईल? रिसर्च सिक्युरिटी बद्दल, म्हणजे मेजर्स चॅनलाइज करेल. त्यानंतर फोकस कशावर असावा? सिग्निफिकंट फंडिंग गरजेचं आहे. कुठली पण टेक्नॉलॉजी, कुठली पण इन्स्टिट्यूट तुम्ही राबवताय नव्याने, तिथं फंडिंग सर्वात आधी प्रायोरिटी सेक्टर येतो. त्यासोबत इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, एंगेजमेंट ऍट द ग्राउंड लेवल आणि त्यासोबत कॅपॅसिटी बिल्डिंग, म्हणजे त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा अवेलेबल असलं पाहिजे. सो दॅट इज कॅपॅसिटी बिल्डिंग. या सगळ्या गोष्टींवरती फोकस द्यावा किंवा या सगळ्या गोष्टी बेसिक रिक्विजिट्स आहेत टू डेव्हलप अ रिसर्च सिक्युरिटी प्लॅटफॉर्म. आता त्यासोबत त्यांनी सांगितलंय की आपण काय करू शकतो? रिसर्चर शुड बी एंगेज्ड ऍट ऑल लेवल्स ऑफ डिसिजन मेकिंग. सो इथे आपण काय करतोय? इन्क्लुजन ऍट ग्राउंड लेवल याबद्दल बोलतोय की काय झालं पाहिजे? जे रिसर्चर्स आहेत दे शुड एंगेज ऍट ऑल लेवल्स ऑफ डिसिजन मेकिंग टू फाइंड द राइट बॅलन्स ऑफ सिक्युरिटी इश्यूज विथ ओपन सायन्स, रेग्युलेटरी बर्डन अँड सायंटिफिक प्रोग्रेस. ओके. सो दीज वर द सोल्युशन्स जे आपण डिस्कस केले, जे राबवले जाऊ शकतात बाय इंडिया. ओके. मूव्हिंग अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल.
बियॉन्ड EVMs, CWC मीट फोकसेस ऑन फॅक्शनलिझम. आता इथे त्यांनी काय हायलाइट केलंय की ज्या ठिकाणी काँग्रेस सरकार ओके म्हणजे आपल्याला त्यांचा डाऊनफॉल दिसत आहे त्या ठिकाणी एक मेन रिझन रिस्पॉन्सिबल कुठला आहे, फॅक्शनलिझम. सो फॅक्शनलिझम म्हणजे काय, हा सोशियोच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इट इज अन इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ सोशियो. सो इव्होल्यूशन ऑफ फॅक्शनलिझम इन काँग्रेस, हाऊ इट लेड टू इव्होल्यूशन ऑफ फॅक्शनलिझम. फॅक्शनलिझम म्हणजे काय, पॉलिटिकल पार्टीज मध्ये आतल्या आत फूट असणे. ओके, पॉलिटिकल पार्टी दिसताना बाहेरून एक दिसते, युनायटेड दिसते, पण आतल्यात त्यांच्यामध्ये खूप मतभेद आहेत किंवा पार्शालिटीज आहेत. ओके, आता युजुअली असं का होतं, देयर कॅन बी मेनी रिझन्स फॉर फॅक्शनलिझम इन अ स्पेसिफिक पॉलिटिकल पार्टी. त्याचे रिझन्स असू शकतात, एक स्ट्रॉंग लीडरशिप नाहीये, नेतृत्व नाहीये त्यांना लीड करण्यासाठी, किंवा त्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळ्या आयडिओलॉजीज किंवा वेगवेगळे प्रॉस्पेक्ट्स असू शकतात. म्हणजे पार्टीमधल्याच वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह साधायचे. सो देयर इज डिफरन्स इन ओपिनियन, हा पण एक मेन मुद्दा असू शकतो फॉर एमर्जन्स ऑफ फॅक्शनलिझम. तर काँग्रेसचा विचार केला तर त्याचं मेन रिझन काय होतं, व्हॉट वॉज द इमिडिएट कॉज ऑफ फॅक्शनलिझम इन काँग्रेस पार्टी. सो अंडरस्टँड, इन द ट्रान्झिशन, इन द चेंज फ्रॉम अ nationalist movement to a political party, the Indian National Congress, unlike many dominant parties of newly independent countries, chose to compete with opposition parties for popular support instead of managing or suppressing their internal conflicts. म्हणजे ज्या ठिकाणी इव्होल्यूशन होत होतं ओके फ्रॉम द प्री हिस्टॉरिक और इंडिपेंडेंट एरा टिल टुडे, टिल 21st century, प्रॉब्लेम झाला कुठं की जेव्हा ट्रान्झिशन किंवा इव्होल्यूशन होत होतं तेव्हा काँग्रेस पार्टीजनी ऑपोजिशन समोर कसं टिकवू शकतो स्वतःला, किंवा ऑपोजिशनला सप्रेस करून स्वतःचे एजेंडाज कसे पॉप्युलरली लोकांसमोर मांडू शकतो ह्यावरती भर दिला इन्स्टेड ऑफ रिझॉल्विंग देअर इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स. म्हणजे त्यांची इंटरनल सिस्टम किंवा त्यांची पार्टी विदिन पार्टी स्ट्रॉंग करण्याऐवजी त्यांनी ऑपोजिशनला जास्त इम्पॉर्टन्स दिला, त्यामुळे फॅक्शनलिझम अराईज झालं. त्यासोबत अन इम्पॉर्टंट कॉन्सिक्वेन्स ऑफ दिस वॉज द डेव्हलपमेंट ऑफ अ सिच्युएशन इन विच फॅक्शन्स and coalitions of factions became the basic working units of the Congress party and their unceasing conflicts a constant threat to its endurance. म्हणजे याचा परिणाम झाला असा की त्या पार्टीजला टिकून राहण्यासाठी, पॉवर मध्ये, सत्तेमध्ये राहण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजचा किंवा कधी कधी ऑपोजिशनचा सुद्धा सपोर्ट घ्यावा लागला, कोलिएशन सरकार फॉर्म करावी लागली. सो हे का झालं, ही वेळ का आली, बिकॉज ऑफ फॅक्शनलिझम इन द पॉलिटिकल पार्टीज. ओके, आता एवढं कळालं तर तुम्ही समजून घ्या की हाऊ टू अवॉइड फॅक्शनलिझम, फॅक्शनलिझम कसं प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे प्रोव्हाइड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज. पार्टीमधले जे वेगवेगळे नेते आहेत त्यांना प्रूव्ह करण्याची संधी द्या. ओके, त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज द्या. पहिला मुद्दा, इक्वल रेकग्निशन, एनहान्स स्पिरिट ऑफ सेल्फ कॉम्पिटिशन. प्रत्येकाला रेकग्निशन असावं, प्रत्येकाची एक ओळख असावी त्या एका पॉलिटिकल पार्टीमध्ये, आणि त्यासोबत गिव्ह देम अ स्पिरिट टू एनहान्स सेल्फ कॉम्पिटिशन, किंवा त्यांच्यामध्ये एक स्पिरिट जागरूक करा की तुम्ही पॉलिसीज ज्या फ्रेम करता त्यावरती तुमचं मत ठरणार आहे किंवा त्यावरती तुमची पॉलिटिकल पार्टी टिकणार आहे, ना की क्रिटिसिझम वरती. सो डेव्हलप अ स्पिरिट ऑफ सेल्फ कॉम्पिटिशन. त्यासोबत सेंट्रल पार्टी लीडर्स, दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्या पार्टीचा लीडर कसा आहे, त्याचं नेतृत्व कसं आहे, त्यावरती अख्खी पॉलिटिकल पार्टी अवलंबून असते किंवा त्यांचं यश अवलंबून असतं. सो सेंट्रल पार्टी लीडर्स रोल अँड कंट्रोल ओव्हर ऍक्सेस टू पार्टी तिकीट्स अँड अदर ऍस्पेक्ट्स. जर एक स्ट्रॉंग लीडरशिप असेल, स्ट्रॉंग कंट्रोल असेल, होल्ड असेल पॉलिटिकल पार्टीवरती, तर फॅक्शनलिझम होण्याची वेळ येत नाही. ओके, सो द लीडर ऑफ द पॉलिटिकल पार्टी हॅज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग द इंटिग्रिटी ऑफ द पॉलिटिकल पार्टी. आणि त्यासोबत इलिबरल पॉप्युलिझम. आता व्हॉट डू यू मीन बाय इलिबरल पॉप्युलिझम? याचं रूपांतर अजून एका गोष्टीमध्ये होतं विच इज कॉल्ड ॲज झेनोफोबिक पॉप्युलिझम. म्हणजे काय हो, झेनोफोबिक पॉप्युलिझम म्हणजे एका विशिष्ट आयडिओलॉजी किंवा एका विशिष्ट कम्युनिटीला फेवर करणं आणि बाकी सगळ्या कम्युनिटीज किंवा आयडिओलॉजीजला डिसरिस्पेक्ट किंवा डिसरिगार्ड करणं. उदाहरणार्थ एक लेमन टर्म्स किंवा डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल घ्या. एखाद्या विशिष्ट स्टेटमध्ये वेगळ्या रिलीजियसच्या मूवीजला बॅन केलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक XYZ स्टेट आहे, त्या ठिकाणी बाकीच्या रिलीजियस मूवीजला तिथल्या थिएटर्स मध्ये बॅन करण्यात आलंय. सो ही एक आयडिओलॉजी कशी झाली, इट इज अ आयडिओलॉजी ऑफ पॉप्युलिझम. ओके, सो या कॉन्टेक्स्ट मध्ये इलिबरल पॉप्युलिझम कॅन गिव्ह राईज टू झेनोफोबिक पॉप्युलिझम. आणि झेनोफोबिक म्हणजे काय, विच इज इनटॉलरंट टुवर्ड्स अदर ग्रुप्स और अदर कम्युनिटीज. आता हे
ऍक्च्युली हे जे इलिबरल पॉप्युलिझम आहे याचा जन्म कुठून होतो? याचा जन्म होतो व्हेन यू ट्राय टू इंटिग्रेट और व्हेन यू ट्राय टू मिक्स रिलीजन अँड पॉलिटिक्स. ओके, सो जर असं करण्यात आलं बाय एनी पॉलिटिकल पार्टी, सो इट विल गिव्ह राईज टू इलिबरल पॉप्युलिझम आणि मग त्याचं रूपांतर पुन्हा होतं पार्टी मधल्या फॅक्शनलिझम मध्ये. ओके, सो पार्टी शुड अवॉइड इलिबरल पॉप्युलिझम इन देअर पॉलिटिक्स और इन देअर आयडिओलॉजीज. ओके, सो हे सगळे मेथड्स होते ज्यांनी पॉप्युलिझम किंवा फॅक्शनलिझम अवॉइड केलं जाऊ शकतं. मूव्हिंग टू द व्हेरी नेक्स्ट इम्पॉर्टंट एडिटोरियल, इंडिया सिटीज देअर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस बर्डन. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी कशावर भर दिलाय बघा. आवर सिटीज आर स्प्रेड ओव्हर पॉकेट्स अँड these pockets house the most marginalized and vulnerable urban citizens. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी कशावरती फोकस दिलाय की जे हेल्थ केअर सिस्टम्स आहेत भारतामध्ये, जे हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, और युअर व्हेरी करंट पॉलिसी, कुठली पॉलिसी? नॉन कम्युनिकेबल डिसीजेस सर्वेलन्स पॉलिसी. ही का फेल होतीये भारतामध्ये? कारण लक्षात घ्या ह्या पॉलिसी मधला मेन अंडरलाईन फेलियर पॉइंट्स कुठले कुठले? तर ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये what are the reasons for failure of the policy? तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये पुअर और इनसफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर हा पहिला मुद्दा. पुअर इन्फ्रास्ट्रक्चर, लॅक ऑफ स्किल्ड हेल्थकेअर वर्कर्स, म्हणजे बरेच असे हेल्थकेअर वर्कर्स असतात ज्यांना म्हणजे साधी IV देता येत नाही, इंट्राव्हिनस इंजेक्शन देता येत नाही किंवा सलाईन लावता येत नाही. ओके, किंवा व्यवस्थित BP किंवा हार्ट रेट चेक करता येत नाही. सो इतक्या बेसिक गोष्टींवरती सुद्धा आपल्याकडे काय आहे? कमी आहे. फॅसिलिटीजची, इन्फ्रास्ट्रक्चरची, लोकांची कमी आहे. त्यासोबत स्किल्ड हेल्थकेअर वर्कर्स किंवा प्रोफेशनल्स यांची देखील कमी आहे. त्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर तर ऑलरेडी कमीच आहे. ओके, सो दिस इज वन ऑफ द मेन रिझन फॉर फेलियर ऑफ द पॉलिसीज. आता त्यासोबत दुसरा मुद्दा काय आहे? लॅक ऑफ प्रॉपर इन्शुरन्स कव्हर. म्हणजे काय? म्हणजे बघा, बऱ्याचदा जेव्हा तुम्ही रोड्स वरून चालता तिथे काही वर्कर्स असतात जे क्लिनिंग साठी असोसिएटेड असतात, किंवा तुम्ही ज्या वर्कप्लेस मध्ये काम करता तिथे सॅनिटेशनचं काम करणारे वर्कर्स असतात. आता ते त्यांचा जीव बेतून किंवा त्यांच्या जीवाची पर्वा न करून तुमच्यासाठी क्लीन आणि सेफ एन्व्हायरमेंट मेंटेन करतात. पण त्यांचा विचार कोण करतं का हो? सरकार करते का? तर नाही. बरेच असे अनसर्टिफाईड म्हणजे क्लिनलीनेसचे वर्कर्स असतात जे अनसर्टिफाईड असल्यामुळे त्यांना हेल्थ इन्शुरन्स कव्हर्स भेटत नाहीत किंवा बेनिफिट्स भेटत नाहीत. आणि जर त्यांच्यावर एखादा मोठा आजार आला किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला जास्त मोठा आजार फेस करावा लागला, तर त्या सिच्युएशन मध्ये देखील त्यांची सिच्युएशन खूप वल्नरेबल किंवा क्रिटिकल असते, कारण त्यांना ऍक्सेस नसतो हेल्थकेअर इन्शुरन्सेसला. ओके, सो लॅक ऑफ प्रॉपर इन्शुरन्स कव्हर और इन्शुरन्स पॉलिसीज इन इंडिया हा एक मुद्दा झाला. सो हे सगळे मेन रिझन झाले विच आर रिस्पॉन्सिबल फॉर फेलियर ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीजेस सर्वेलन्स पॉलिसी. त्या ठिकाणी तुम्ही मार्जिनलाइज्ड कम्युनिटीज बद्दल जास्त विचार नाही करत आहात. ओके, त्यासोबत नॉन कम्युनिकेबल. आता इथे अजून एक गोष्ट बघा, द हेल्थ बर्डन इन अर्बन इंडिया. का आहे तो हेल्थ बर्डन? पुअर अर्बन कम्युनिटीज. कोण? त्यांनी शब्दातच पहिल्यांदा काय सांगितले? पुअर अर्बन कम्युनिटीज म्हणजेच वल्नरेबल कम्युनिटीज. दे फेस अ ट्रिपल हेल्थ बर्डन. कुठला ट्रिपल हेल्थ? हॅझार्डस वर्क एन्व्हायरमेंट्स. ऑफकोर्स जेव्हा ते क्लिनिंग करतायत दे आर एक्सपोज टू व्हेरियस जर्म्स अँड इन्फेक्शन्स. त्यासोबत जर नीडल्स किंवा ग्लासवेअर्स म्हणजे काही सेन्सिटिव्ह गार्बेज रिलेटेड आर्टिकल्स असतील तर त्या ठिकाणी त्यांना ब्लड रिलेटेड इन्फेक्शन्स होण्याचा सुद्धा चान्स जास्त असतो. त्यासोबत लिमिटेड हेल्थ केअर ऍक्सेस, जसं मी म्हटलं, जे अनसर्टिफाईड वर्कर्स आहेत त्यांना ऍक्सेस नाहीये इन्शुरन्सला. त्यासोबत फायनान्शियल वल्नरेबिलिटी ड्युरिंग हेल्थ क्रायसिस. ऑल दिस थिंग्स अग्रेवेट देअर हेल्थ इश्यूज और हेल्थ ऍक्सेस प्रोटोकॉल्स. ओके, सिम्प्टोमॅटिकली NCDs आर सायलेंट, नेसेसिटेटिंग रेग्युलर स्क्रीनिंग. म्हणजे जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असतात त्यांचे सिम्प्टम्स लवकर दिसून येत नाहीत, त्यांची लक्षणं लवकर दिसत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी रेग्युलर पिरियॉडिक स्क्रीनिंग टेस्ट करणं हे गरजेचं असतं. पण आता इश्यू कुठे येतो? इश्यू येतो आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर मध्ये किंवा लॅक ऑफ अवेअरनेस बद्दल. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये जे रूरल लोक असतात त्यांना ऍक्सेस नसतो बऱ्याचदा विथ रिस्पेक्ट टू फ्री स्क्रीनिंग टेस्ट. सो सरकारने काय केलं पाहिजे? रूरल किंवा रिमोट लोकेशन्स मध्ये फ्री स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून तिथली जी रूरल लोक आहेत, पॉप्युलेशन आहेत, त्यांना स्क्रीनिंग फॅसिलिटीज अवेलेबल होऊ शकतात. बरोबर, तो एक मुद्दा झाला की ज्या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट अफोर्डेबल रेट्स मध्ये ऍक्सेसिबल करून देण्याची गरज आहे. ओके, दॅट इज वन पॉइंट.
त्यानंतर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, अर्ली डिटेक्शन होऊ शकतं आणि प्रिव्हेंटिव्ह पाथवेज सुद्धा उघडले जातात. पण जर तुम्ही हे सर्व करतच नाही आहात किंवा या फॅसिलिटीज नसतील लोकांना, तर अल्टिमेटली अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशनचा चान्स काय होतो, कमी होतो अल्टिमेटली. त्यानंतर त्यांनी सांगितलंय या कॉन्टेक्स्ट मध्ये रिअल टाइम मॉनिटरिंग ऑफ पॅरामीटर्स यांची सुविधा असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की तुम्ही घरी बसल्या बसल्या बीपी चेक करू शकता, ओके, हार्ट रेट, पल्स रेट डिटेक्ट करू शकता. यामुळे काय होणार आहे, इट विल क्रिएट अवेअरनेस ऍट द इंडिव्हिज्युअल अँड कम्युनिटी लेवल फॉर हेल्थ रिस्क. म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमची रिस्क फॅक्टर्स असेस करू शकता. जर तुमचा बीपी जास्त भरला तर तुम्हाला स्क्रीनिंग केलं पाहिजे किंवा एक ईसीजी काढला पाहिजे, याची शाश्वती तुम्हाला राहील. सो दॅट इज द नीड ऑफ रिअल टाइम मॉनिटरिंग पॅरामीटर्स आणि पाथवेज फॉर हेल्थ केअर, रेफरल अँड नॉलेज ऑन सोशल प्रोटेक्शन स्कीम्स टू लिमिट आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. सो या गोष्टी त्यांनी डिस्कस केल्यात की कसं प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं किंवा ज्या पॉलिसीज आहेत रिलेटेड टू हेल्थ केअर त्या कशा अजून सक्षम बनवल्या जाऊ शकतात आणि इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकतात. ओके, moving ahead to the last article, center working on national policy document on female labor force participation. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये मेन मुद्दा हायलाइटिंग पॉइंट काय आहे, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन म्हणजे किती महिला एम्प्लॉयड आहेत. ओके, बेसिकली सो या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण कसं एनेबल करू शकतो बघा. द सेंटर विल सून ब्रिंग अ नॅशनल पॉलिसी डॉक्युमेंट ऑन फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन विथ अ फोकस ऑन प्रोव्हाइडिंग अँड एनेबलिंग ॲटमॉस्फिअर लाईक अ वायबल केअर इकॉनॉमी स्ट्रक्चर. म्हणजे ठीक आहे, सरकार फोकस करणारे, लक्ष केंद्रित करणारे फिमेल वर्कर्स वरती कुठल्या अप्रोच द्वारे, सो तो अप्रोच कसा असणार आहे, केअर इकॉनॉमीचा अप्रोच असणार आहे. आता केअर इकॉनॉमी म्हणजे कुठला सेक्टर हो, तर बघा केअर इकॉनॉमी इज द सेक्टर ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू प्रोव्हिजन्स ऑफ केअर बोथ पेड अँड अनपेड. उदाहरणार्थ ज्या ठिकाणी वर्किंग फिमेल्स असतात, ज्यांना लॉंग आवर्स साठी काम करावं लागतं, त्या आया ठेवतात त्यांच्या बाळांसाठी. ओके, सो ती एक काय झाली, ती कसली सर्व्हिस झाली, केअर ऍक्टिव्हिटी झाली, केअर इकॉनॉमी झाली. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये महिलांचं पार्टिसिपेशन किंवा एम्प्लॉयमेंट रेट वाढवण्यासाठी कुठल्या सेक्टरवरती फोकस दिला जाईल, केअर इकॉनॉमी वरती भर दिला जाईल. ओके, नाउ वर्ल्ड, आता हे सर्व अटेम्प्ट्स किंवा ही हातापायी कुठून निर्माण झाली, सो इट केम फ्रॉम द रिझल्ट ऑफ वर्ल्ड बँक रिपोर्ट. वर्ल्ड बँकेने जो रिपोर्ट सादर केला ज्यांनी सांगितलं की विमेन फेस्ड अ शार्प ड्रॉप इन देअर लेबर फोर्स पार्टिसिपेशन पोस्ट मॅरेज इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये असं म्हणजे बघायला भेटतंय की मॅरेज नंतर जो महिलांचा एम्प्लॉयमेंट रेट आहे तो वेगाने डिक्लाइन होत चाललाय. सो त्यासाठी आपल्याला एफर्ट्स घेतले पाहिजेत. तो रेट कितीने डिक्लाइन झालाय, 12% डिक्लाइन झालाय. त्या डायरेक्शन वरती किंवा त्या डायरेक्शननी सरकारने भरपूर एफर्ट्स सुद्धा सुरू केलेत. उदाहरणार्थ पालना स्कीम और नॅशनल प्रोग्राम ऑन अंगणवाडी. या कॉन्टेक्स्ट मध्ये काय केलं जातं, महिलांना एक रोजगार दिला जातो. ओके, फॉर बेसिक केअर इकॉनॉमी सेक्टर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. तर आता सरकारने अजून कुठल्या पॉलिसीज राबवल्यात फॉर इन्क्रीजिंग विमेन लेबर फोर्स पार्टिसिपेशन. त्यातला पहिला प्रकल्प म्हणजे कोड ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी. काय सांगितलं, इट अलाउज विमेन टू वर्क इन अबव ग्राउंड माइन्स बिटवीन 7 PM and 6 AM and in below ground mines between 6 AM and 7 PM for technical, supervisory and managerial work. ओके, सो त्यांनी महिलांना माइन रिलेटेड ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना काम करता येईल, कुठल्या स्लॉट्स मध्ये करता येईल या तरतुदी स्पेसिफाय केल्या इन द कोड ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी ऍक्ट ऑफ 2020. त्यासोबत 2019 मध्ये कोड ऑन वेजेस काय सांगितलं, प्रोहिबिट्स जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन इन वेजेस. पगारामध्ये जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन होणार नाही. जर ते झालं तर ते इल्लीगल मानलं जाईल आणि कठोर कारवाई होईल. ही तरतूद देण्यात आली होती कोड ऑन वेजेस बिल मध्ये. ओके, त्यासोबत female labor utilization in India, a report that covers topics such as factors responsible for low female participation in the labor force, gender wage disparity and vocational training. So ह्या मुद्द्यांवरती भर दिला आणि त्यासोबत नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम ज्यांनी काय केलं, ज्यांनी एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम्स किंवा स्मॉल स्केल ऍक्टिव्हिटीज, ओके, होम बिझनेसेस स्पॉन्सर करून दिले किंवा त्यांचं प्रमाण वाढवलं जाईल यासाठी काही इन्सेंटिव्स दिले फिमेल बेस्ड स्मॉल स्केल एंटरप्राइजेसला किंवा महिलांशी रिलेटेड स्मॉल स्केल बिझनेसेसला. ओके, सो दॅट वॉज assured in national apprenticeship programs. So these were the efforts taken by government from time to time to increase the female labor force participation in India. Okay, so I hope हा context तुम्हाला clear झाला असेल. By this we come towards end of today's Hindu analysis and I stop here for today. Thank you.